सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या। राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 9142 12 17 77। संगमनेर तालुक्यातील वरवंडी या ठिकाणी नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा पोस्टर लावला होता। तर बुधवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी हा पोस्टर फाडला असून याचा निषेध पठार भागाचे नेते गुलाबराजे भोसले, ॲडव्होकेट अमित धुळगंड, रऊफभाई शेख, सुभाष गागरे, डॉक्टर संतोष वरपे, उल्हास गागरे, गोकुळ उगले, राजाबापू वरपे, भाऊसाहेब वरपे, संतोष बिडकर, अशोक गागरे, दीपक डोलनर, जितेंद्र उमाप, रणजित धुळगंड, वामन धुळगंड, संदीप पावडे, शिवाजी नरवडे, राजू वरपे यांनी केलाय। ही माहिती मिळताच आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि झालेल्या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करू असं आश्वासन दिलंय। जो काही या बोर्ड फाडण्याचा जो काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला आहे याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर असा निषेध करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की निवडणूक ही आपण राजकारण त्याच दिवशी संपलं ज्या दिवशी मतदान झालेलं आहे, निवडणूक इलेक्शनचा निकाल जाहीर झाला। ज्याचे काही जनमत आहे ते या ठिकाणी प्रत्येकाने स्वीकारायचं असतं। असा बोर्ड फाडून त्या ठिकाणी आपण केलेलं जे कृत्य आहे याच्याने अजून आपली जी प्रचिती आहे ती समोर येते की आपली या ठिकाणी दडपशाही असेल, हुकुमशाही असेल ही अजूनही या ठिकाणी सुरू दिसते। बोर्ड फाडल्याने कुठं जनमत या ठिकाणी बदलणार नाहीये। त्याच्यामुळे याच्यावरती जी काय आहे प्रशासनाने याची कार्यवाही त्वरित करावी। हा एक जरी बोर्ड फाडलेला असला किंवा या बोर्डचा जे परिणाम आहे हा काय असतो हे प्रशासनाने दाखवून द्यावं। अन्यथा याच्यानंतर आम्ही हे असे बोर्ड फाडणं असेल किंवा कार्यकर्त्याला दमबाजी असेल हे आम्ही खपवून घेणार नाही, हे मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सांगतो। काल रात्री आमचे नेते अमोल भाऊ खताळ यांच्या विजयाचा बॅनर या ठिकाणी वरवंडी फाट्यावर लावलेला होता, परंतु काही खोडसाळ कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तो बॅनर फाडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। आजपर्यंत साकूर पठार भागामध्ये निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी बंधुभावाचं वातावरण सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पक्षांमध्ये राहत होतं, परंतु झालेला पराभव हा विरोधकांना एक एवढा जिवारी लागलेला आहे की त्यांनी त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना धमकावणं असन, बॅनर फाडणं असन असे कार्यक्रम त्या ठिकाणी चालू केलेले आहे। मी त्यांना विनंती करतो की बाबांनो, जर आज तुम्ही आमचा बॅनर या ठिकाणी फाडला, भविष्यात तुम्हाला तुमचेही बॅनर लावायचे आहे आणि जर आज फाडला परंतु उद्या जर फाडण्याचा प्रयत्न जर केला तर ज्या वेळेला तुम्ही तुमचे बॅनर लावशाल त्या बॅनरलाही आम्ही याच जसा आमचा फाडला त्याच भाषेत प्रत्युत्तर आम्ही सुद्धा तुम्हाला देऊ शकतो। म्हणून या ठिकाणी तुमचे बॅनर हे करायचं त्या ठिकाणी थांबवा। या गोष्टीचा आम्ही सर्व साकूर पठार भागाच्या वतीने निषेध करतो। आम्ही आत्ताच आश्वी पोलीस स्टेशनचे PI आदरणीय सोनवणे साहेब यांना त्या ठिकाणी घटनेची त्या ठिकाणी सूचना देऊन त्या ठिकाणी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांनी या ठिकाणी पंचनामा या ठिकाणी जागेची पाहणी केलेली आहे आणि आम्ही सदर घटनेचा त्या ठिकाणी गुन्हा नोंद करणार आहोत। मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांचा शुभेच्छांचा फलक जो कार्यकर्त्यांनी आपल्या आमदारांसाठी उत्साहासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लावलेला होता तो फलक या ठिकाणी फाडण्यात आलेला आहे। त्याचा आम्ही साकूर गटातील सर्व कार्यकर्ते महायुतीच्या पठार भागाच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र असा निषेध व्यक्त करतो। सदर घटना ही अतिशय निंदनीय आहे। खरं तर विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये झालेला जो काही पराभव आहे तो खिलाडू वृत्तीपणाने मान्य करायला पाहिजे आणि तुमचं जे काही चिंतन म्हणा किंवा आत्मचिंतन म्हणा ते तुम्ही करायला पाहिजे की आपण कुठे कमी पडलो। परंतु या उलट समोरचा जो एक उमेदवार आहे आज तो तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे आणि निवडून आलेले आमदार हे फक्त ज्यांनी मतं दिले त्यांचेच नसतात तर ज्यांनी मतं दिले नाही त्यांचा देखील तो लोकप्रतिनिधी आहे। त्यामुळं हे शुभेच्छाचा फलक हा कुठल्या एका पक्षाचा अवमान झालेला नाही, कुठल्या एका आमदाराचा झाला नाही, तर लोकप्रतिनिधीचा हा अपमान आहे असं आम्ही समजतो। त्यामुळं आश्वी पोलीस स्टेशन येथे आमच्या कार्यकर्त्यांनी आमचे माझे सहकारी गुलाबराजे भोसले असतील, त्याचबरोबर ॲडव्होकेट अमित धुळगंड आहेत,
आमचे अशोक नाना गागरे आहेत, वरवंडीतील सर्वच कार्यकर्ते या सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी आष्टी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे. गारगाव आपल्या आष्टी पोलीस स्टेशनची पीआय देखील स्वतः या ठिकाणी पाहणीसाठी उपस्थित झालेली आहे. त्यांना देखील मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण अतिशय कठोरात कठोर अशी कारवाई या घटनेमध्ये करावी, कारण यापुढे कोणी अशी पद्धतीचं कृत्य करण्याची धाडस करणार नाही. त्यासाठी ह्या वृत्तींना जरब बसावा म्हणून योग्य ती कारवाई त्यांनी करावी अशी मी त्यांना देखील विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या घटनेचा समस्त महायुती पठार भागाच्या वतीने तीव्र असा निषेध करतो. पुन्हा असं करू नका, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशारा गुलाबराजे भोसले यांनी दिलाय. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकोर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.